संध्याकाळची छोटी मोठी भूक असो किंवा सकाळचा डब्यासाठी नाश्ता असो, पटकन काय बनवायचं असेल तर ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे. सकाळच्या वेळेस किंवा मुलांना जर भूक लागली तर काय बनवायचं हे आपल्याला सुचत नाही, तर अशा वेळेस ही रेसिपी अगदी झटपट तयार होणारी आहे. त्याचबरोबर घरातील अगदी किरकोळ सामानातून तयार होते. तर सुरुवातीला इथे मी मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. नॉर्मल आपण कांदे पोहे बनवतो ते पोहे इथे वापरलेले आहेत. पोहे 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं आहे. दही थोडंसं आंबट असलं तर याची चव अजूनच छान लागते. आता यामध्ये आपण 1 वाटी रवा घालणार आहोत. रवा इथे बारीक वापरायचा आहे. आता यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे. मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि आता हे मिश्रण आपण व्यवस्थित 10 मिनिटे भिजण्यासाठी ठेवायचं आहे. अगदी किरकोळ सामान्यामध्ये फक्त 10 मिनिटांमध्ये हा नाश्ता तयार होतो. रेसिपी नक्की करून पहा. तर इथे आपण स्टफिंग बनवून घेणार आहोत. तर स्टफिंग बनवण्यासाठी एका वाटीमध्ये मी केचप घेतलेला आहे. त्याचबरोबर बारीक चिरलेली शिमला मिर्च आणि पनीर किसून घेतलेलं आहे. तर इथे स्टफिंग तुम्ही तुमच्या आवडीचं काहीही वापरू शकता. इथे बटाटासुद्धा वापरू शकता. आता यामध्ये मी चिली फ्लेक्स घेतलेले आहेत. मुलं तुमची जेवढी तिखट खात असतील त्यानुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर इथे आता आपलं हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊया आणि झटपट असं आपलं स्टफिंगसुद्धा बनवून तयार झालेलं आहे. आता यासाठी लागणारी आपण चटणी बनवून घेऊया. तर अगदी साधी सिंपल आपण चटणी बनवून घेणार आहोत. तर एक कढईमध्ये मी 1 चमचा तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे आहेत. 1 टोमॅटो घालायचा आहे. तर चटणीचं प्रमाण तुमच्या घरामध्ये मंडळी कमी जास्त असेल त्यानुसार तुम्ही चटणीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता यामध्ये मी 2 मिरच्या घातलेल्या आहेत आणि यामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या इथे घालून घ्यायच्या आहेत. आता हे सगळं आपण व्यवस्थित भाजून घेऊया आणि भाजून घेतल्यानंतर यामध्ये आपण थोडंसं पाणी घालायचं आहे जेणेकरून मसाला व्यवस्थित भाजला जाईल. तर इथे बघू शकतो मसाला व्यवस्थित भाजल्यानंतर आता हा थंड करून घ्यायचा आहे. नंतर आपण तो मिक्सरला वाटून घेणार आहोत. मसाला थंड झालेला आहे तोपर्यंत आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा मसाला घालायचा आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, कारण आपण सुरुवातीला यामध्ये मीठ घातलेलं नव्हतं. मीठ घातल्यानंतर आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला याची अशी चटणी बनवून घ्यायची आहे. बनवायला खूप सोपी अशी चटणी आहे, पण खायला खूप मस्त लागते. नेहमीपेक्षा वेगळी चटणी असल्यामुळे मुलं देखील अतिशय आवडीने खातात. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आता यावरती आपण तडका बनवून घेणार आहोत. तर तडका पॅनमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. यामध्ये आपण कढीपत्ता घालायचा आहे. त्याचबरोबर फोडणीसाठी मोहरी घातलेली आहे आणि आता हा तडका आपण या चटणीमध्ये घालायचा आहे. तर या पद्धतीने तुम्ही चटणी आणि हा नाश्ता एकदा नक्की बनवून पहा. मुलं देखील खूप आवडीने खातील. त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळेस मुलं खेळून आल्यानंतर झटपट काहीतरी खायला मागतात, तर अशा वेळेस ही रेसिपी तुम्ही त्यांना खायला घालू शकता. तर दुसरीकडे 10 मिनिटं आपला रवासुद्धा व्यवस्थित भिजलेला आहे. तर बघू शकता पाणी यामध्ये सर्व ॲब्झॉर्ब झालेलं आहे. तर आता यामध्ये आपण हे मिश्रण मिक्सरला वाटून घेणार आहोत. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सगळं मिश्रण घालायचं आहे. वरून यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याची आपल्याला अगदी फाईन अशी बॅटर बनवून घ्यायचं आहे. रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे बघू शकतो आपण मिश्रण मी व्यवस्थित वाटून घेतलेलं आहे आणि अगदी स्मूथ अशी पेस्ट आपली बनवून तयार झालेली आहे. तर अगदी किरकोळ सामानामध्ये ही रेसिपी तयार होते. तर बघू शकतो आपण आता यामध्ये आपण काहीच बाकीचं सामान घालायचं नाही. तर इथे आपण इडली पात्र घेतलेलं आहे. इडलीच्या साच्याना व्यवस्थित तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे. ग्रीस केल्यानंतर यामध्ये आता आपण जे सुरुवातीला रव्याचं मिश्रण वाटून घेतलेलं ते यामध्ये घालायचं आहे. तर व्यवस्थित आपल्याला अगोदर हे फेटून घ्यायचं आहे आणि प्रत्येकी 2-2 चमचे एका साच्यामध्ये घालायचं आहे. त्यानंतर आपण जे पनीरचं स्टफिंग बनवलेलं ते यामध्ये व्यवस्थित घालायचं आहे. स्टफिंग जास्त पण घालायचं नाही, प्रत्येकी 1-1 चमचा यामध्ये घालायचा आहे आणि वरून पुन्हा कवर आपण इडलीच्या बॅटरने करून घेणार आहोत आणि हे व्यवस्थित आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे. तर 10 मिनिटामध्ये हा नाश्ता आपला व्यवस्थित स्टीम होतो आणि खायलासुद्धा खूप मस्त लागतो. मुलांना पनीर खूप आवडतं. तर त्यानिमित्ताने इथे मी पनीरचं स्टफिंग बनवलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या इथे वापरू शकता. आता 10 मिनिटं आपण हे व्यवस्थित स्टीम करून घेतलेलं आहे. 10 मिनिटानंतर आपण चेक करूया. तर तुम्ही बघू शकता इडली आपली व्यवस्थित स्टीम झालेली आहे, हाताला अजिबात चिटकत नाही. तर आता आपण हे थंड करून घेऊया. थंड झाल्यानंतरच आपण हे काढायचं आहे. तर बघू शकतो आपण थंड झाल्यानंतर मी सगळ्या इडल्या काढून घेतलेल्या आहेत आणि दिसताना किती मस्त अशा आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत. रेसिपी नक्की ट्राय करून पहा. त्याचबरोबर रेसिपी जर आवडली तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.